ठाकरेंनी मध्यरात्री मुख्यमंत्र्यांची वर्षावर भेट घेतल्याचं ट्विट प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसनं केलंय। या ट्विट नंतर राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली। दरम्यान ठाकरेंसोबत भेट झाली नसल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं। खोट्या बातम्या पसरवणाऱ्या हँडलवर कारवाई करू असा इशारा फडणवीसांनी दिला आहे। उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याचं ट्विट प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसनं केलंय। आंबेडकरांनी स्थापन केलेल्या प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसनं 23 तारखेला हे ट्विट केलंय। प्रबुद्ध भारतनं केलेल्या 23 तारखेच्या ट्विटनुसार उद्धव ठाकरे काल रात्री 2 वाजता वर्षा बंगल्यावर भेटीला गेले होते। सूत्रांची माहिती, दरम्यान अशी कोणतीही भेट झाली नाही। खोट्या बातम्या पसरवणाऱ्या हँडल्सना नोटीस बजावणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। तर दुसरीकडे राऊतांना या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी मात्र बोलण्यास नकार दिलाय। आता तुमचा जो मुख्य प्रश्न आहे की मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली का, याचं उत्तर हे दोन नेते देऊ शकतील। नाही, उद्धव ठाकरेंना जर मला भेटायचं असेल किंवा आमची भेट व्हायची असेल तर ती लपून छपून करण्याची आवश्यकता नाहीये। ती ओपनली देखील केली जाऊ शकते। असे कुठलेच विषय आमच्यात नाहीत की जे आता लपवायची त्या ठिकाणी आवश्यकता आहे। अशा प्रकारची कुठलीही भेट घडलेली नाही। काही लोक जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीनं खोट्या बातम्या देतात। या खोटारड्या हँडल्सवर त्या ठिकाणी नोटीस बजावली जाईल। दरम्यान आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत। नोटीस आल्यानंतर आमची भूमिका जाहीर करू अशी प्रतिक्रिया प्रबुद्ध भारतचे उपसंपादक जितरत्न पटाईत यांनी TV9 मराठीशी बोलताना दिली आहे। 22 एप्रिल रोजी रात्री 2 वाजता ही भेट वर्षा निवासस्थानी झालेली आहे। खरं म्हणजे ही बातमी आम्ही 23 तारखेला सकाळी ब्रेक केली। काल दुपारी एक इंग्रजी वृत्तवाहिनीचे एक पत्रकार आहेत, त्यांनी ट्विटला ही बातमी पुन्हा ब्रेक केली की त्यांनीही त्यांच्या सोर्सेस थ्रू ही बातमी ब्रेक केल्यानंतर आज माध्यमांनी संजय राऊत आणि इतर भाजपच्या सगळ्या लोकांना विचारल्यावर त्यांनी सुद्धा या बातमीला अप्रत्यक्षपणे दुजोरा दिलेला आहे। थेटपणे संजय राऊत असतील किंवा भाजप असतील यांनी ही बातमी नाकारली नाहीये। त्यांनी कोड्यातच उत्तर दिले। नोटीस येऊ द्या, नोटीस आल्यानंतर आम्ही आमची भूमिका जाहीर करू पुन्हा। दरम्यान यावर राजकीय विश्लेषकांचं मत काय आहे तेही पाहूयात। भेट झाली असेल तर विधान परिषद निवडणुकीच्या पलीकडे इतर राजकीय अर्थ असू शकतात। विधान परिषदेबाबत बोलायचं झालं तर निवडणूक बिनविरोध होणं फार कठीण नाही। उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर निवडणूक बिनविरोध होईल आणि फडणवीसांनी ठरवलं तर शिंदेही उमेदवार देणार नाहीत असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। परभणीचे खासदार संजय जाधव ठाकरेंची शिवसेना सोडण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे। संजय जाधवांनी शिवसेना भवनातल्या बैठकीला दांडी मारली। दरम्यान जाणाऱ्यांना जाऊ द्या असं कानमंत्र ठाकरेंनी बैठकीमध्ये दिल्याचं कळतं। परभणीचे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे। कारण उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला संजय जाधवांनी पुन्हा एकदा दांडी मारले। त्यामुळे ऑपरेशन टायगरच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्यात। उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर परभणी लोकसभा मतदारसंघाची बैठक बोलावली होती। या बैठकीला अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर, परभणीचे आमदार राहुल पाटील उपस्थित होते। मात्र परभणीच्या खासदारांनीच या बैठकीला दांडी मारली। नात्यातील विवाह समारंभ असल्यानं बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही असं स्पष्टीकरण संजय जाधवांनी दिलं। मातोश्रीवरच्या बैठकीला दांडी मारलेले खासदार जाधव मतदारसंघातल्या कार्यक्रमात मात्र दिसून येत आहेत। याआधी सुद्धा संजय जाधवांनी ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकांना दांडी मारली। मार्च महिन्यात ठाकरेंनी खासदारांची बैठक बोलावली होती। या बैठकीला संजय जाधव अनुपस्थित होते। आता शनिवारी झालेल्या परभणी जिल्ह्याच्या बैठकीलाच त्यांनी दांडी मारली। संजय जाधव यांच्यासोबत परभणी जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आणेराव आणि 4 तालुका प्रमुखही अनुपस्थित होते। 4 दिवसांपूर्वी परभणी रेस्ट हाऊस मध्ये संजय जाधवांनी शिवसैनिकांसमोर आपल्या मनातली अस्वस्थता बोलून दाखवली होती। हे पण मला असं वाटतं अशी चर्चा मागच्या 2 वर्षापासून शिवसेनेच्या खासदारांविषयी आहे। एक नाही, सगळ्याच खासदारांविषयी बोललं जातं, परंतु हे अफवेचं तंत्र आहे। असं कुठल्याही कोणत्याही शिवसेनेचा खासदार फुटू शकत नाही। सगळे खासदार शिवसेनेसोबत आहे, हे सगळ्या खासदारांनी सातत्यानं स्पष्ट केलेलं आहे। त्या दिवशी ऑपरेशन टायगर करायचं तर ते असं सांगून केलं जात नाही। संपर्कात भले आमचे सर्वजण आहेत, आम्ही हे नाकारत नाही की आमच्या संपर्कात कोणी नाहीत, परंतु योग्य निर्णय केव्हा घ्यायचा
हा सर्व भाग जो आहे तो एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे आणि त्यावेळेला खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये एक वेगळा भूकंप निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. संजय जाधव अनुपस्थित राहिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी बैठकीत उपस्थित असणाऱ्यांना कानमंत्र दिलाय. जाणाऱ्यांना जाऊ द्या, पक्षात निष्ठेनं आणि जोमानं काम करा, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बागेश्वर बाबांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले, समर्थ रामदासांकडे जात त्यांनी मुकुट उतरवला, असं बागेश्वर बाबांना म्हटलेलं आहे. बागेश्वर बाबाच्या वक्तव्यानंतर टीकेची झोड उठली आहे. बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्रीनं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलंय. छत्रपति वीर शिवाजी महाराज जब बहुत थक गए युद्ध करते करते, उनको लगा कि हम थक गए, तो एक दिन स्वामी समर्थ रामदास जी के पास गए और उन्होंने अपना मुकुट उतारा और कहा कि अब एक बड़ी दया करो, ये मुकुट संभालो, आप ये राजपाट आप संभालो, आपकी आज्ञा से ही हम चले. मुस्कुराते हुए स्वामी समर्थ रामदास भगवान ने कहा, तो बोले शिष्य का कर्तव्य क्या है? बोले जो गुरु आज्ञा करे वो शिष्य का कर्तव्य है. तो स्वामी समर्थ रामदास जी ने मुकुट उठाया और उनके सिर पर रखा. बोले आज से मेरा राज्य है, मैं चलाऊंगा, पर आज्ञा तुम्हें है, तुम्हें संचालन करना है. इतिहासात कोणताही दाखला नसताना बागेश्वर बाबानं छत्रपती शिवाजी महाराजांचा संबंध समर्थ रामदासांशी जोडला. त्यामुळे बागेश्वर बाबावर काँग्रेस, शिंदेची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं जोरदार टीका केली आहे. मी इतिहास तज्ञ नाहीये, आम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास जो माहिती आहे तेवढाच माहिती आहे. तो वेडा आहे हो बागेश्वर महाराज. हा कोण आहे बागेश्वर महाराज? एखादा रस्त्यावरचा वेडा काहीतरी बोलतोय आणि त्याच्यावर आपण पत्रकार परिषदेमध्ये चर्चा करतोय, मला वाटतं ते योग्य ठरणार नाही. आता ह्या काही महाराजांनी ना, मला वाटतं महाराजगिरी सोडून आता राजकारण करावं. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही बागेश्वर बाबाला चपलांचा मार देत हाकलून लावायला हवं असं म्हटलंय. त्यांचं वक्तव्य नुसतं वादग्रस्त नाही, इतिहासाची केलेली मोडतोड नाही, तर ते एका कट आणि कारस्थानाचा तो भाग आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे आजूबाजूला ठेवणं, महाराजांची बदनामी आम्ही कदापि सहन करणार नाही, ही भूमिका घेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माफी मागायला लावली पाहिजे. रोहित पवारांनीही ट्विट करत बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्रीवर घणाघात केलाय. भोंदू बागेश्वरकडून शिवछत्रपतींचा अवमान होत असताना राज्यकर्तेही त्या स्टेजवर होते, याचं जास्त दुःख वाटतं. शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या भोंदू बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घालावी. हा भोंदू यापुढे महाराष्ट्रात दिसता कामा नये, अन्यथा भोंदू बागेश्वर सह सरकारलाही महागात पडेल, असं रोहित पवारांनी म्हटलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बागेश्वर बाबाच्या वक्तव्याबद्दल इतिहासात कोणताही दाखला नाही असं म्हटलंय. इतिहासामध्ये अशा प्रकारचा कुठलाच दाखला आपल्याला पाहायला मिळत नाही. मुळात आपल्याला माहिती आहे की जे काही महापुरुष असतात त्या महापुरुषांबद्दल अनेक लोककथा तयार होतात. जो इतिहास आपण शिकलेलो आहे तशा इतिहासामध्ये किंवा आपल्या इथे जे काही ग्रंथ उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारचा कुठलाही दाखला नाही. मुंबई महाराष्ट्रामध्ये मराठीचा आग्रह चुकीचा नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय. ज्या रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी येत नाही त्यांना मराठी शिकवू, यावरून विवाद नको, अशी सरकारची भूमिका असल्याचं फडणवीस म्हणाले. रिक्षा टॅक्सी चालकांवरील मराठी सक्तीवरून फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. मराठीचा आग्रह चुकीचा नाही, पण भाषेवरून हिंसा आणि वाद नको असं म्हणत फडणवीसांनी मराठी सक्तीवरून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांवरील मराठी सक्तीवरून मनसे आणि शिंदेच्या शिवसेनेचे संजय निरुपम आमने सामने आले आहेत. असं असताना सरकारनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ज्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी येत नाही त्यांना मराठी शिकवू, असं फडणवीसांनी म्हटलंय. मराठी का आग्रह होना, मराठी को प्राथमिकता दो कहना, ये कोई गलत बात नहीं है, लेकिन उसके साथ साथ सरकार की भूमिका ये होगी कि इस प्रकार से विवाद न हो. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना अडचण नाही, मग निरुपमांना काय अडचण, असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केलाय. तर इंदोरी चाटचा हलवाई अशी टीका करत निरुपमांनी संदीप देशपांडे यांना उत्तर दिलंय. काल अनेक उत्तर भारतीय जे रिक्षा चालवणारे टॅक्सीवाले आहेत हे आमच्या पक्षातल्या अनेक कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना भेटले. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही भाषा शिकायला तयार आहोत, आम्ही भाषा बोलतो सुद्धा,
मग जर त्या लोकांचं कुठल्याही प्रकारे त्याच्याबद्दलचं ऑब्जेक्शन नाही तर संजय निरुपमचं ऑब्जेक्शन असण्याचं कारण काय? तो जो इंदौरी चाटचा हलवाई आहे तो गेला होता आणि माझ्या नावाने खूप बोंबाबोंब केला. माझा विरोध एवढाच आहे, कोणाच्याही रोजी रोटी धंदा तुम्ही छीनू नका. कारण असं आहे की जे सगळे गरीब आहेत, कमजोर आहेत. दरम्यान उद्यापासून मराठी बोला असा आग्रह केल्यानं कन्फ्युजन होत असल्याचं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय. महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला मराठी आली पाहिजे हे सगळ्यांचं मत आहे. परंतु अचानक निर्णय घेऊन उद्यापासूनच मराठी बोल असा आग्रह करणं मला वाटतं थोडासा कन्फ्युजनचा भाग आहे. तर पुण्यामध्ये सुनेत्रा पवारांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर झळकले आहे. मार्केट यार्ड परिसरामध्ये कार्यकर्त्यांनी लावलेल्या बॅनरमुळे राजकीय चर्चा मात्र चांगलीच रंगलेली आहे. दरम्यान आपला नेता मोठा व्हावा असं प्रत्येकाला वाटतं, अशी प्रतिक्रिया शिंदेच्या सेनेच्या शिरसाट यांनी दिली आहे. पुण्यातल्या मार्केट यार्ड परिसरात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी बॅनर लावलेत. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला भावी मुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार असं बॅनरवर लिहिण्यात आलंय. हे पक्षाचा असतो, अजेंडा असतो. सुनेत्रा पवार मुख्यमंत्री झाल्या पाहिजे, त्या पक्षाच्या नेत्यांचं मत असेल तर त्याला काही असं गैरसमजुतीतून काही घेण्याचं काही कारण नाहीये. उद्या आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचे बोर्ड लावले म्हणजे याचा अर्थ काय आम्ही त्यांना मुख्यमंत्री म्हणून पाहू इच्छित नाही का? आम्हाला एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून पाहिजे. देवेंद्र फडणवीस साहेबांचे बॅनर लागले नव्हते का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना? पिंपरी चिंचवड शहरातही सुनेत्रा पवारांच्या विजयाचे बॅनर झळकताना दिसताय. बारामती पोटनिवडणुकीच्या निकालाआधीच समर्थकांकडून जल्लोष करण्यात येतोय.